नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत उपवासाचं स्पेशल असं वरईचा भात. त्याला भगरही म्हणतात. तर इथं गॅसवर ठेवली आहे कढईमध्ये हलकासा 5 मिनिट आपण स्लो गॅसवर भाजून घेऊया. आपण भगर आणि आमटी बनवणार आहोत. हे छान 5 मिनिट भाजून घ्यायचे, थोडा कलर चेंज होईपर्यंत. आमटीसाठी मी इथे घेतले आहेत मोठ्या आकाराचे 3 टमाटर. आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया. वरई आपली भाजून झाली आहे, हलका असा कलर चेंज झाला आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. इकडं वरईच्या भातासाठी मी पाणी उकळून घेतलंय, त्यामध्ये घालणार आहे सेंधा मीठ. आता जे आपण भगर भाजून घेतली होती वरई, ती घालून घेऊया. आणि याचा आपल्याला भात करून घ्यायचा आहे असाच. तुम्ही जिरं खात असाल तर यामध्ये जिऱ्याचा तडका लावू शकता. आमच्या इकडे जिरे खात नाहीत म्हणून मी नाही घातला आहे. याप्रमाणे आता भगर शिजू देऊया गॅस लो ठेवून. इकडे आमटीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये घालणार आहे मोठी पळी तेल. तेल गरम झालं की तुम्ही जिरं खात असाल तर जिरं घालायचं आहे. आम्ही जिरं खात नाहीत म्हणून जे आपण टमाटरची प्युरी करून घेतली ती घालून घेणार आहे. यामध्ये थोडंसं शेकून घेऊया आपण याला. हे शेंगदाणे भाजून चोळून घेतलेले आहेत. आता वाटीभर शेंगदाणे मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. टोमॅटो वाटलं होतं आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात. शेंगदाण्याबरोबर हिरवी मिरची घालायची. याच्यात आता पाणी घालून आपण पेस्ट वाटून घेऊया. हे बघा, अशी बारीक मी पाणी टाकून ह्याची पेस्ट तयार करून घेतली. आता आपलं टमाटर पण छान फ्राय होत आहे. टमाटर एवढंच फ्राय करायचं की यामधला कच्चापणा गेला पाहिजे. अजून 2 मिनिटं परतूया आपण. आपलं छान असं टोमॅटो फ्राय झालं आहे. आता आपण यामध्ये जी आपण पेस्ट वाटून घेतली होती शेंगदाण्याची ती घालून घेतली आहे. आमटी घट्ट पातळ तुम्हाला जशी हवी असेल तशी बनवू शकता. आता यामध्ये मी पाणी घालणार आहे, मीठ घालणार आहे चवीपुरतं. आता यामध्ये पाणी घालणार आहे मी. आता हवं तेवढं पाणी घालून घेतलं. हे बघा, अशी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आपला वरईचा भात पण तयार झाला आहे. झाकण ठेवलं होतं. हे बघा, छान भाजल्यामुळं काय वरई असं सुटसुटीत होतं आणि खायला पण टेस्ट थोडी छान लागते. आता आमटीला आपण छान उकळ काढून घेऊया. हे बघा, छान असं आपल्या आमटीला पण उकळ आलेला आहे. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवू शकता. तुम्हाला आता मी सर्व करून दाखवते आमटी. हे बघा, अतिशय छान लागते चवीला. 10 ते 15 मिनिटामध्ये उपवासाचं बनवून तयार होतं. तुम्हाला ताट सर्व करून दाखवते. छान अशी आमटी आणि छान असा वरईचा भात बनवून तयार आहे. तुम्ही खाऊ शकता ह्याप्रमाणे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.